कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, तुम्ही कोणाला तर फोन केला होता ना? चिंचुक्यांना केलता, पण त्यांना पण काय धड माहित नाही। अहो, कुठे असतील ते? ठीक असतील ना? हो, आपलं ठीक आहे, पण बापूंनी काल रात्र जागून काढली आहे। पोटात अन्नाचा एक घास नाही आहे त्यांच्या। होय अगं मोना, अशानं बापूंची तब्येत पण बिघडेल। हो ना। कशी आहेस तू? रात्रभर तुम्ही घराच्या बाहेर होता का? बरी आहेस ना तू? बापू, अगं अमोल, अरे वा, कसा आहेस तू? त्या लोकांनी काय केलं नाही तुला? नाही बापू। बापू शांत, आम्ही आलोय ना नीट घरी, तुम्ही नका काळजी करू, काही नाही झालं। देवा पांडुरंगा, ऐकलंस रे माझं, आता आयुष्यभर तुझं ऋण पेटणार नाहीत बघ। बापू पण सर तुम्ही ठीक आहेत ना? अहो, आम्हाला खूप काळजी वाटली हो तुमची, आणि रात्रभर डोळ्याला डोळा नाही बघा आमच्या। अमोल, माझं चुकलं, माझ्यावर जबाबदारी होती तुला सांभाळायची, माझं दुर्लक्ष झालं बघ, माझ्यामुळे झालं हे सगळं। अरे मामा, तुला काय नाही झालं मला। अरे पण अमोल, तू तुझ्या माला आणि बाबांना परफॉर्मन्स करून दाखवणार होता ना, तो पण नाही दाखवता आला आपल्याला। अरे मामा, दाखवलं ना मी आता। मी किडनॅप चालू मला सोडवायला बाबा आले ना। म्हणजे? अरे मामा, त्यांनी आधी मला किडनॅप केलं आणि नंतर माझ्या माला पण किडनॅप केलं। काय? अगं मग दीदी तुम्ही सुटला कसं काय? बाबांनी सोडवलं आम्हाला। मा म्हणली होती माझे बाबा शाळेत म्हणून, मग मी किडनॅप झालो तेव्हा माझ्या डोळ्यांनी बघता आलं। छोटे सरकार, म्हणजे तुमची आणि अर्जुन दादांची भेट झाली का? हो मग, म्हणून तर माझा मामा जगातला बेस्ट मामा आहे। मामा, बरं झालं मी किडनॅप झालो। बापू बघितलं का, इथं रात्रभर आपला जीव कासावीस होतोय आणि म्हणतोय बरं झालं किडनॅप झालो। बापू, माझे बाबा एकदम धाडसी आहेत। तुम्ही सगळ्यांनी माझ्या बाबांना फायटिंग करताना बघायला पाहिजे होतं। अरे अमोल, अरे तुझ्या बाबांना फाईट करताना मी लय वेळा बघितलंय, तू पहिल्यांदा बघितलेस बघ। होय अमोल, अरे तू पहिल्यांदा बघितलंयस? अमोल सांग बरं, कशी फाईट केली रे बाबांनी? मी सांगतो। आता बघ, मामा, अरे मला किडनॅप केलं, त्यावेळी तिथले बॉक्स पडले आणि माझे बाबा आले। माझ्यामध्ये आणि बाबांमध्ये 708 लोक होते। त्यानंतर ती लोक माझ्या बाबांना मारायला गेली, बाबांनी असं धरलं, अशी बुक्की मारली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।